मराठी सखीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। बघा आता वाजलेले आहेत 5, तरी आपला सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे बघा मस्त। तर आपण आता सगळी तयारी करून घेणार आहोत, जेवणाची तयारी, परत पूजेची तयारी, असं सगळं आपण करून घेणार आहोत। तर ती 1 तास आपल्याला पूजेमध्ये जातोच, त्याच्यामुळे आपण लवकर तयारी करणार आहोत। आपण ही अशी जेवणाची तयारी करून घेतलेली आहे बघा मस्त असं। तर आता पूजेसाठी आपण घेतलेले आहेत वस्त्रमाळ घेतलेली आहे, वटीचं सामान घेतलेलं आहे, नारळ घेतले, तर ही सगळं घेतलेलं आहे। परत ही हार आणलेले आहेत बघा, फुलाचे हार, लक्ष्मीसाठी हार आणलेले आहेत, पुन्हा हराळी, अगरडा आणि अशी ही 5 पक्वान आपण स्वयंपाक केलेला आहे। तर आता आपण सगळं जेवण ताटामध्ये वाढणार आहोत। ताटामध्ये वाढून ताटासमोर ठेवल्यानंतर मग पूजेला चालू करायचं आहे। चला आता आपण जेवणाचे ताट वाढून घ्यायचं आहे बघा, जेवणाचं ताट वाढून घेणार आहोत आपण। आमटी ठेवलेली आहे, त्यानंतर दूध ठेवलेलं आहे, प्रथम कढी, त्यानंतर आपण ही भात वाढून घेणार आहोत। त्यानंतर आपण भाज्या केलेल्या आहेत बघा, ह्या मिक्स पण भाज्या आहेत काय, पण 16 भाज्या केलेल्या आहेत सगळ्या मिळून, आणि दह्याची चटणी केलेली आहे, शेंगदाण्याची पण चटणी केलेली आहे। तर आपण हे सगळे ताटामध्ये वाढून घेऊ। ह्या मिक्स भाज्या आहेत बघा, त्याच्यामुळे हे एकदम 5-6 भाज्या मिक्स करून मी केलेल्या आहेत। ही भेंडी आहे, गवारी शेंग आहे, हे आपण सगळ्या पालेभाज्या आहेत, मिक्स करूनच केलेल्या आहेत। परत आता ही कोशिंबीर आहे, कोशिंबीर पण आपण वाढून घेणार आहोत। ही चटणी आहे, तूप आहे, तूप पण घालून घ्यायचं आहे आणि पोळीवर पण सोडणार आहे। हे पापड आणि कुरडे आहे, हे अपुटं ठेवायचे आहे ते अशी। त्यानंतर आळूची वडी ठेवून घेऊया, त्यानंतर आपले भज्जे ठेवून घेते, त्यानंतर आपल्या पुरणपोळ्या बघा, पुरणपोळ्या ठेवते। एका लक्ष्मीला आमच्याकडे 2-2 पोळ्या असतात। हे आपलं पूर्ण ताट वाढून झालेलं आहे। बघा, हे अशा पद्धतीने आपण ताट वाढून घेतलेलं आहे बघा। तुम्हाला कसं वाटत आहे कमेंट करून सांगा मला। आमच्या इकडे अशा असतात 5 पक्वान लक्ष्मीला जेवायला। आज महापूजा असल्यामुळे हे सगळं तयारी केलेली आहे बघा। हे आपली असे सगळे ताटं वाढून झालेले आहेत, लक्ष्मीचं, गणपतीचं, हे देवाचं ताट आहे आणि ही 2 लक्ष्मीचे आहेत। तरी आपले हे सगळे ताटं वाढून झालेले आहेत। तर आता आपण करणार आहोत पूजा। चला आता माझी सुनबाई पूजा करणार आहे। मग बघा, ही अशी पूजेची तयारी आपली पूर्ण झालेली आहे। तर चला आता पूजेला आपण सुरुवात करणार आहोत।